तुमच्यासाठी परत एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि मी शिकण्याच्या उद्दिष्टाने मोठा व्हिडिओ बनवतोय कारण खूप मेहनत लागते. कारण व्हिडिओ शूट करायलाच वेळ जातो खूप. मग एडिट तर आलंच, कुठं काय मध्ये समजा चुकलो असेल ते कटबीट करायचं तेवढं त्याला पण टाईम जातो. परत अपलोड करताना पण वेगळा विषय, थोडं नेटवर्कचा प्रॉब्लेम हे ते तुम्ही समजून घ्या आणि व्हिडिओ बघा पूर्ण स्टेप बाय स्टेपमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर चला मग फोटोशॉप ओपन करून घेतोय. आता फोटोशॉप ओपन करून घेताना इथं मी तुम्हाला काय दाखवतो फोटो वगैरे. हे बघा, एवढं आपण यूज करणार आहे डिझाईनमध्ये आपल्या आणि डिझाईन बनवणार आहे. तर सर्वात पहिलं आपल्याला काय करायचं, एक साईज घ्यायची. आता साईज घेताना मी काय करणार आहे, 8-12ची साईज घेणार आहे. म्हणजे इंचेसमध्ये आपण नाही का हाईट 8 ठेवणार आहे आणि रुंदी आहे ना त्याची, म्हणजे उंची 8 आहे, रुंदी 12 आहे. रिझोल्युशन 300 ठेवलेलं आहे. इथं RGB कलर मोड आहे, इथं 8 बीटच ठेवलेलं आहे. आणि इथं बॅकग्राऊंडचं जे कंटेंट आहे आपलं, तर ते आपण नाही का इथं कस्टममध्ये क्लिक, तुम्ही व्हाईट ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला समजा कुठला कलर पाहिजे ह्या टाईपचा तरी तुम्ही असा सिलेक्ट करू शकता, नाही का. पाहिजे तो कलर तुम्ही असा सिलेक्ट करून घ्यायचा. तर खूप जण नाही खालचं मिस करतात, तर ह्याच्यामध्ये यायचं तुम्हाला ॲडव्हान्स ऑप्शनमध्ये आणि इथं खाली sRGB ठेवायचे, बाकी आहे तसंच ठेवायचे स्क्वेअर पिक्सल. तर मी साईज क्रिएट करतो आहे. आता साईज क्रिएट झाली तर मी तुम्हाला खूप आधीपासून सांगितलेलं आहे, तुम्ही एक सॉलिड कलर घ्यायचा तुम्ही जर डार्क डिझाईन बनवत असाल तर. आता मी कस्टममध्ये आधी डार्क कलर घेतलेला आहे, त्यामुळे मी एक्स्ट्रा काय सॉलिड कलर घेत नाही. आणि दुसरी गोष्ट, हे जे फोटो दिसतात ते तुम्हाला, ते सर्वात पहिले ना आधी लावून घ्यायचे. कारण आधीच बॅकग्राऊंडवर करत गेलं ना तर मग लई प्रॉब्लेम येतो, टाईम पण खूप जातो. त्यामुळं आधी मी हे सर्व फोटो आहे ना कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून कॉपी करून इकडं पेस्ट करून घेतो आहे. किंवा तुम्ही डायरेक्ट असं ड्रॅग करू शकता इकडं. हे बघा, असं ड्रॅग करून ना ह्याची साईज कमी करायची. तुम्ही Ctrl+T ने ह्याची साईज कमी जास्त करू शकता अशी. तर साईज कमी जास्त करून घ्यायची. त्यानंतर आपण हा फोटो टाकला, आता हे टॅब मी डिलीट करून टाकतो. त्यानंतर हा एक फोटो आहे महाराजांचा, तर हा पण मी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून कॉपी करून इकडं पेस्ट करतो आहे. ते इकडं पेस्ट केल्यानंतर ना ह्याची पण तुम्ही साईज जरा थोडी वाढवायची आहे आणि हे 2 फोटो सिलेक्ट करून थोडं ॲडजस्ट करून घ्यायचे तिथं. आता हा जो मागचा फोटो आहे हा तुम्ही बघू शकता, आपल्याला एवढा पूर्ण नाही पाहिजे ना, आपल्याला फक्त एवढा हाफ पाहिजे. आपण वरचा फोटो आधी हाईड करू आणि ह्या फोटोला थोडं मर्ज करू बॅकग्राऊंडसोबत. तर इथं मी काय करतो आहे, मास्किंग करतो आहे फोटोला आणि तो आपण नॉर्मल जो ब्रश घेतो जनरलमधला, त्याची हार्डनेस 0 ठेवायची आणि इथून साईज वाढू शकता. किंवा Alt दाबून राईट क्लिक दाबून असं इकडं घेऊन गेले की साईज वाढती, इकडं घेऊन गेली कमी होती. एवढ्या लापड्यात पाडायचं नसेल तर कीबोर्डवर जे ब्रॅकेट आहे ना त्याने कमी जास्त करा साईज. आता तुम्ही बघू शकता इथं आपण मास्क केलं आहे इथं, कारण आपण इथं काय केलेलं आहे, एक मास्क ॲड केलेलं आहे. त्याने काय होतं, आपण इरेज करू शकतो फोटो. आता इथं व्हाईट आहे ना, ते इथं ब्लॅक कलर करून घ्यायचा. समजा इथं तुमचा दुसरा कलर असेल तर D दाबून रिसेट करून टाका. समजा इथं तुमचा असा कुठला तरी कलर आहे, समजा दोन्ही तुमचे ब्लॅक कलर आहे इथं, हे बघा असे ब्लॅक कलर आहे दोन्ही. तर तुम्हाला हे रिसेट करण्यासाठी ना D प्रेस करावं लागेल कीबोर्डवरचा, असा रिसेट होईल ना. तिथं व्हाईट आहे ना, इथं बी व्हाईट आहे, काहीच होणार नाही, इरेज नाही होणार आहे. जेव्हा तुम्ही इथं ब्लॅक करणार ना, ब्लॅकने हाईड होते बघा असं. आणि तुम्हाला जर परत आणायचं आहे ना तर व्हाईटने तुम्ही असं आणू शकता. तर इथून मी ब्लॅकने ना इरेज करतो आहे फोटो. आता बघा फोटो आपला बॅकग्राऊंडसोबत मॅच झालेला आहे. आधी असा होता पूर्ण, आता थोडा तो मॅच झालेला आहे, म्हणजे आपण इरेज केलेला आहे आणि हार्डनेस 0 ठेवलेली आहे. आता इथून हा वरचा फोटो आहे ना, हा फोटो असा लावून घ्यायचा आहे, तर सेट करून घ्यायचा. ह्या फोटोला पण मास्क करायचं आहे आणि खालून असं इरेज करायचं आहे. तर हा फोटो आपला झाला इरेज. आता आपल्याला काय करायचं आहे, हे 2 जे फोटो आहेत ना ह्याला पिन मारून घेतलं तरी चांगलं राहील, कारण आपण समजा इकडं तिकडं मूव करण्यासाठी आपण हे करू शकतो. तर असं तुम्हाला हे करून घ्यायचं आहे. आता आपण काय करूया, बॅकग्राऊंड तयार करण्या अगोदर ना आपण सगळं जे कंटेंट आहे ना आपलं नाव वगैरे आपण महाराजांचं सर्व लावून घेऊ, सेट करून घेऊ. त्यानंतर आपण बॅकग्राऊंड तयार करूया. तर आपण काय करणार आहे, इथं जे मी गुगल इनपुट टूल ओपन केलेलं आहे आणि इथं सर्व टाईप केलेलं आहे. इथं तुम्ही बघू शकता हे मी स्लोगन घेतलेले गुगलवरून.
आणि त्या खाली टाकलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्योहार मानाचा मुजरा. तर आपल्याला काय करायचं, आधी मी हे सर्व कॉपी करून ना इकडं पेस्ट करतोय. आता ह्याचा कलर ना मी इथून व्हाईट करून घेतोय असा. हे फक्त मी इथं चुकाव नाव म्हणून घेतलेले नाही का, म्हणजे कधी कधी आपलं इन्फिनिटी फॉन्टचं कसं असतंय, कधी कधी नाही का डबल म्हणजे हे होते नाही का, तुम्ही समजून घ्या. त्यामुळे मी ते घेतलेले. म्हणजे कसं आहे, काय काय फॉन्टमध्ये तुम्ही समजा असं काय पण असो, वेलेंट असो हे असो, त्या डबल डबल काय काय फॉन्टला ते वेगवेगळं अप्लाय होते. त्यामुळं कधी पण ना बघून हे करत चला. आता मी हे डुप्लिकेट घेणार आहे अल्ट दाबून. ह्याची साईज वाढून घेतो मी अशी. इथं महाराष्ट्र टाकूया असं साईड. ह्याची साईज थोडी ना मी कमी करतोय. तर साईज कमी करून इथं लावून घेतोय, सेट करून घेतोय. आता ना आपण ह्या दोघांना ना तिघांना पण ह्या 3 फॉन्ट टाईप केलेत, ह्याची साईज अशी वाढून घ्यायची आपल्याला. हे फोटो मी थोडे इकडे घेतोय असे आणि वरचं डिलीट करून टाकू आपण. किंवा ह्या तिघांना आपण पिन पण मारू शकतो. असं पिन मारून घ्या, असं लावून घ्या. तर हे सर्व ओके झालेलं आहे. किंवा आपण हे फोटो ना इकडे बी लावू शकतो असे. इकडे जरा बेस्ट राहील नाही का ह्या साईडला असं. हां असं बी ओके वाटतंय. मग आपण हे इकडे घेऊन येऊ. हां आता ओके वाटतं. आता प्रॉपर अलाइनमेंट होईल आपली. आता हे सर्व पण आपण असं कॉपी करू आणि इकडं असं लावून टाकूया. ह्याला आपण ना बालभारतीचा फॉन्ट घेऊया. बालभारतीचा 3 नंबरचा रेग्युलर फॉन्ट घेऊया. हे फॉन्ट ना मी तुम्हाला ते जे ह्याच्यामध्ये दिलेत विदाउट युनिकोडचं फॉन्टचा आपला एक व्हिडिओ आहे ना, त्यामध्ये फॉन्ट दिलेले आहेत. किंवा हे डिस्क्रिप्शनमध्ये बी टाकून देतो. तरी तर सेट केलं आपण असं. आता हे पण आपण इथून कॉपी करूया, हाच फॉन्टमध्ये इथं पेस्ट करूया. तर मी आता काय करणार आहे, यांच्या जयंतीनिमित्त ना हे जरा ह्याची साईज जरा कमी करणार आहे अशी. आणि त्योहार मानाचा मुद्रण याची साईज अशी वाढवणार आहे. आणि ह्या दोघांचं ना डिस्टन्स आहे ना फॉन्टमधलं अंतर ते कॅरेक्टरमधून कमी करणार आहे. आणि याची साईज अशी वाढवणार आहे. समजा लई छोटं वाटत असं ना तुम्हाला, इथून मी ऑफ करतोय आणि जी साईज थोडी अजून वाढवतोय. तर ओके. आता खालच्याचा कलर आहे ना तो चेंज करूया आपण असा. नंतर बघू आपण अजून काय करता आलं तर. लावून घेतलेलं आहे. आता हे सर्व लावले आपण. ह्याची बी आपण साईज वाढवू शकतो अशी. हे बघा अशी. आता हे एवढं झालं, पण अजून आपल्या ह्याच्यावरनं झालेलं नाही, म्हणजे जे आपलं मेन काम आहे. आता तिथं आपण बॉक्स पण ॲड करू ना का. आपल्याला समजा ग्रुप डिझाईन करायचे, इथं मी बॉक्स ॲड करतोय. हे सगळं आपण ना थोडं थोडं वर घेऊन जाऊ असं. हां तिथं मी बॉक्स ॲड करतोय. तर किती बॉक्स ॲड करतो बघू आपण. बघा इथं एवढे बॉक्स मी ॲड केलेले आहेत. तर इथं किती बॉक्स आहे, 1 2 3 4 5 6 7 बॉक्स आहे. आणि मी ग्रुप बॅनरसाठी असेच ॲड केलेले आहेत. कारण खूप जण म्हणतात ग्रुप डिझाईन. तिथं मी टाकलेलं आहे. आणि समजा वाटलंच एक फोटो टाकायचं, म्हणजे फोटो बी टाकून दाखवतो तुम्हाला ह्या पहिल्या बॉक्सात. तर मी ह्या फोटोला पूर्ण ब्लॅक केलेला आहे इथं असा. आणि ह्याला मी मास्क करतो या बॉक्सच्या आता अल्ट दाबून. किंवा मग तुम्ही राईट क्लिक करून क्लिपिंग मास्क करू शकता. आणि समजा तुम्हाला जर हेड बाहेर काढायचा असेल तर तुम्हाला 2 ऑप्शन आहेत. तुम्ही जर बॉक्सला जर ग्रेडियंट दिला असेल असा, तर तुम्ही त्याला फोटोला मास्क नाही करू शकत. हे बघा असं मास्क नाही करू शकत. मग तुम्हाला काय करायचं, ज्याला तुम्ही ग्रेडियंट दिलं ना त्या बॉक्साच्या इथं येऊन ना कंट्रोल दाबायचं. हे सिलेक्शन होईल. सिलेक्शन झाल्यानंतर जो फोटो आहे ना तुमचा त्याला येऊन मास्क करायचं.
आता तुमचं हेड बाहेर ना आलेलं आहे. परत त्याच फोटोचं डुप्लिकेट घ्यायचं कंट्रोल जेने आणि इथं जे मास्क आहे तिथं जाऊन तुम्हाला हार्डनेस वाढवायची ब्रशची. इथं ब्लॅक आहे ना तिथं व्हाईट करून असा मारायचं. हे बघा असं तुम्ही करू शकता. आता समजा हे जे बॉक्स आपण ॲड केलेत ना इकडचे, हे मी उडवते आणि हेच सगळं कॉपी करून इकडं टाकून देतो असं. त्यासाठी मला हे सर्व पिन करावं लागेल असं. मी फक्त तुम्हाला दाखवते करून, कारण मला का तेवढे फोटो नाही टाकायला तिथं, किंवा मी टाकले असं डिझाईन दिले मी ह्याच्यामध्ये दुसरे, पण ते फोटो मी तर नाही टाकणार आहे. फक्त मी तुम्हाला दाखवतोय. तर असे तुम्ही फोटो लावू शकता. आता हे झालं. आता आपण हे डिलीट करून टाकू, किंवा मी कंट्रोल झेड करतोय, परत अंडू करतोय आणि आपण इथं व्हाईटच ठेवू आपलं, जे आपलं आधी होतं ना तसं, कारण आपल्याला नाही तर खाली शुभेच्छुक टाकायचं आहे. आता मी इथं येऊन ना शुभेच्छुक टाकून घेतोय असं आणि याला कॉपी करतोय. हाच फॉन्ट घेऊया, इथं शुभेच्छुक टाकूया असं. 2 डॉट टाकू शिफ्ट दाबून आणि स्टार्टिंगला अल्ट दाबून 0149 टाकायचे. इथं एक बुलेटिन असं, म्हणजे डॉट इन. तुम्ही नॉर्मल जर डॉट दिला ना तुला बारीक दिसतो नाही का. मग काही जण त्याला असं वाढवतात, किंवा मग अजून दुसरा ऑप्शन काय करतात सांगतो मी तुम्हाला. जे इथं सर्कल दिसते ना तुम्हाला, आपण सर्कल शेप हे करतो, तर काही जण असं बी करतात. तसं बी चालेल, काही विषय नाही. पण जर तुम्ही घाईते, तुम्हाला पटकन पाहिजे बुलेट पाहिजे, तर तुम्ही अल्ट दाबून 0149 दाबायचे, तर बुलेट येतात. आणि पुढं पण शिफ्ट दाबून हे करतो. याचा कलर फॉन्टचा मी हा घेतो असं, इथं लावून टाकू आपण. मग जे काय असन शुभेच्छुक ते असन. समजा इथं मी टाकतो काहीतरी एक अंदाजे, इथं मी लेमनचा एक फॉन्ट घेतो कोणता तरी, तिथं टाकतो मी नाही का, RS वगैरे, RS ग्राफिक्स टाकतो. तिथं मी RS ग्राफिक्स टाकलेलं आहे. याचा कलर आपण व्हाईट ठेवू, किंवा त्याला आपण ग्रेडियंट पण देऊ शकतो. हे बघा असं. ते तर मी नाव टाकलेलं आहे. कुठं स्पेलिंग वगैरे मिस्टेक झाले तर तुम्ही समजून घ्या, कारण कसं व्हिडिओ बनवायच्या नादात राहून जातं. तरी पण मी गोष्टीचं लक्ष देते, पूर्ण प्रॉपर टाकतोय का आपण, त्यामुळं. तर एवढं झालं. आता आपण सर्व बॅकग्राऊंड वगैरे बघूया काय करायचं आहे. आता अजून एक गोष्ट इथं बघू शकता तुम्ही, हे तर हे पण आपण कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून इकडे लावून घेऊया. तर हे आपण बघू शकतो कुठं टाकायचं आहे. इथं टाकायचं का फोटोच्या वर टाकायचं आहे. इथं बी चांगलं दिसते. माझं चालू होतं इथं खाली टाकायचं, पण आपला बॅनर जर समजा 10x30 असेल ना, तुम्ही साईडला टाकू शकता. आपण हे ना इथंच टाकूया. ह्याची साईज थोडी कमी करतोय. हे इथं आपण टाकून देऊ. फोटोला आपण बघूया अजून थोडं इरेज करूया. हार्डनेस 0 करतोय, कंट्रोल झेड, आणि इथं ब्लॅक कलर घेऊन इरेज करूया. हा फोटो पण थोडा इरेज करूया आपला. हा फोटो जास्त इरेज नाही, थोडं आणू, जास्त बी नाही. हा ओके, आता काय प्रॉब्लेम नाही. हा फोटो आपण इथं असा सेट करूया. ह्याच्या खाली आपण शॅडो बी टाकूया. त्यासाठी मी परत हार्डनेस 0 करते, चपटा करते इथून ब्रश असा. इथं शॅडो मारायचे आपल्याला अशी. ह्या दोघांना पिन करते. आता आपण काय करूया, हे जे आपण टाकलंय ना तो, तर ह्याला ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन ना इथं ह्यू सॅच्युरेशनमध्ये जायचं आहे. एकदम क्लिप मास्क करायचं आहे, आणि ह्याचं जे लाईटिंग आहे ना, लाईटनेस ते पूर्ण कमी करायचं आहे एवढं असं. त्यानंतर इथं बघा परत मास्क आले. सर्व मास्कचं काम करतं आहे, क्लिपिंग मास्क वगैरे. आता इथून नॉर्मल ब्रश घ्यायचा. तर इथं व्हाईट आहे ना, हे मास्किंगचंच काम करतं. आता इथं व्हाईट आहे ना,
तर इथं बी व्हाईट आहे तर काहीच होणार नाही बघा. जेव्हा इथं ब्लॅक असतं ना तर त्याचं ऑपोजिट काम करतं. तर समजा इथं व्हाईट आहे ना तिथं ब्लॅक नाही येणार असं, परत व्हाईटने ते परत ब्लॅक होणार असं. तर मी ब्लॅक घेतोय, वरून लाईट मारतोय अशी. आणि अजून एक गोष्ट, आता हे झालं, हे डिलीट करू आपण इथून. आता ही PNG आहे ना, ही PNGला बी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतोय, कारण इकडून तिकडे ड्रॅग करायचं आपल्याला, त्यामुळे त्याची क्वालिटी कमी जायला नको, त्यामुळे मी ते करतो. आता इथं Ctrl V करू आणि याला असं फिरून इथं लावून टाकू असं. हे बघा असं. ह्या टेक्स्टच्या खाली बी टाकू शकतो आपण, किंवा ह्या टेक्स्टला ना आपण वरती घेऊन येऊया. हे बघा असं. त्याला इकडं थोडं थोडं ॲडजस्ट जरी केलं ना कोपऱ्यात तरी काय प्रॉब्लेम नाही. तर आता एवढं सर्व झालं आहे. आपण आता बॅकग्राऊंडकडे जाऊया. आता हे पण डिलीट करतोय मी. आता हे का, हे पण यूज करायचं आपल्याला, हे पण यूज करायचं आहे, हे पण यूज करायचं आहे. आता हे ना, हे मी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून ठेवतो, ह्याला बी करून ठेवतो. हे डायरेक्ट उचलून टाकलं ना तरी काय प्रॉब्लेम नाही. आता हा फोटो बी आपण डिलीट करूया. आता एवढंच राहिलं आपलं. आता आपल्याला बॅकग्राऊंड बनवायचं आहे. आता बॅकग्राऊंड बनवताना काय करायचं आहे, आपल्याला ना बॅक साईडला ना थोडं सनलाईट वगैरे बॅकग्राऊंड पाहिजे, आणि त्यासाठी मी Pinterestला जातोय. आता सनलाईट बॅकग्राऊंड टाकल्यानंतर इथं असे भरपूर बॅकग्राऊंड येतील तुम्हाला वेगवेगळे. त्यामधलं समजा आता हे वालं बी बॅकग्राऊंड मस्त आहे. हे वालं बॅकग्राऊंड आपण कॉपी करून यूज करून बघू कसं दिसतंय. Ctrl V करतो इकडं. हे बघा कसं दिसतंय. त्याच्या खाली आपण एक सॉलिड कलर घेऊया आता. आणि हे जे वरचं आता बॅकग्राऊंड टाकलं ना तर त्याला आपण ना त्याची ऑपिसिटी कमी करूया थोडी, किंवा मग त्याला ना थोडंसं ब्लेंड चेंज करून बघू. तर ओव्हरले दिल्यानंतर बी एक चांगला इफेक्ट पडतोय, पण त्याला मी मास्क करतोय आणि वरच्या साईडून फक्त अप्लाय करतोय असं. हे बघा असं. बघितलं तुम्ही मी काय केलं. खालनं मला डार्कच पाहिजे पूर्ण. मी परत न्यू ब्रश घेतोय आणि मला खालचा पार्ट ना डार्कच पाहिजे पूर्ण असा. हे बघा असं. आता Ctrl T करून जे ब्रश मारला ना त्याला थोडं ॲडजस्ट करायचं. आता आपण काय करू, हा जो हे क्लॉथ ह्याला कॉपी करूया आणि इकडं पेस्ट करूया असं डिझाईनच्या वर. त्याचं ब्लेंड चेंज करून बघू कसं दिसतंय. अगं ते स्क्रीन करू, परत अल्ट दाबून मास्क करू, आणि जिथं जिथं लागेल ना आपल्याला तिथं तिथं असं घेऊन येऊया आणि त्याची ऑपिसिटी कमी करू अशी. आता हे एवढं झालंय, पण अजून एका साईडला ना मी पूर्ण रेडवालं जे आपलं आहे ना ह्या साईडचं हे टाकणार आहे कॉपी करून. कुठल्या साईडला, आता हे डिलीट करून टाकू आपण, याचं काम झालेलं आहे. अगं ह्या साईडला त्याच्याच वरती टाकतोय मी, कारण तिथं आपलं टेक्स्ट आहे ना त्यामुळं. हे बघा असं एवढं असं टाकणार आहे मी. आणि इथून बघू शकता तुम्हाला कसं दिसते व्हाईट व्हाईट. ते घालवण्यासाठी मी काय करतोय, कंट्रोल दाबतोय, सिलेक्शन होईल. त्यानंतर मी इथं सिलेक्टमध्ये येऊन इथं मॉडिफायमध्ये जाणार, इथं कॉन्ट्रॅक्टमध्ये जाणार, इथं 3 करणार आहे आणि ओके करते. आता बघा हे थोडं आतमध्ये आले, परत इथं मास्क केलं ना अगं एवढं रिमूव्ह होते. समजा मी अजून थोडंसं हे करू, किंवा तुमच्याकडं दुसरं पण ऑप्शन आहे तसं, पण हे जरा बेस्ट राहील. समजा इथं मी 5 करतोय. बघा खूप आत आलं. आता मास्क करू तर गेलेलं इथे. तुम्ही तसं जर यूज केलं असतं ना तरी काहीच प्रॉब्लेम नसता, कारण आपण त्याला असं तसं ब्लरच करणार आहे. तर त्याला मी गोशन ब्लर करतोय असं. एवढं असं गोशन ब्लर केलेलं आहे. आता एवढं गोशन ब्लर केलं, त्याला सगळं ठेवायचं नाही, आपल्याला ब्लेंड चेंज करून बघायचं. इथं कलर डॉच पण चांगला दिसतोय, पण ते प्रॉपर सगळ्यांवर आपल्याला लावायचं नाही. जेवढं लागेल ना तेवढंच मारायचं. हे बघा
असं. अजून आपल्याला टेक्स्टला हे द्यायचं इथं बघा पूर्ण हे झालेलं इथं डार्क पार्ट पाहिजे, पूर्ण ना मॅचच होत नाही ती डिझाईन आपली, कारण तिथं ब्रश मारावं लागेल आपल्याला किंवा मग दुसरं ऑप्शन नाही. मग म्हणजे आपण इथं ब्रश मारलं आहे ना, म्हणजे जे आपण क्लोथ ॲड केलं आहे त्याला थोडं आपल्याला ना ॲडजस्ट करावं लागेल खालच्या साईडला किंवा मग वरतून इरेज करावं लागेल असं. हे बघा असं. आता आपण हे ॲड करूया, कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट, कॉपी, इथे ॲड करून बघू कसं दिसतंय. हे असं अल्ट दाबून मास्क, मी अल्ट दाबून न मास्क करता पण डायरेक्ट इथं मास्क करून ना हे बघा असं बी इरेज करू शकतो. पण मी असं इरेज का करत नाही, कारण मला ना ती सवय झालेली आहे. मी डायरेक्ट अल्ट दाबून मास्क करतो आणि मला जिथं जिथं लागेल ना तिथं मी असा व्हाईट ब्रश घेतो आणि असंच मारतो. असं मारून पण चालतं. हे बघा असं. त्यानंतर मी ह्याच्यावर कंट्रोल बी करून ना त्याला बॅलन्स करणार आहे बॅकग्राऊंडसोबत. असं बघितलं तुम्ही कसं केलं. आता आपण काय करूया, हे पण ॲड करू. हे डायरेक्ट जरी घेऊन गेलो ना आता काय प्रॉब्लेम नाही, पण मी हे कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्टच ठेवत असतो PNGला, कारण पुढं जाऊन मला समजा रिझोल्युशन वाढवायचं वगैरे झालं ना तर काय प्रॉब्लेम नको म्हणून. तुमच्यावर हे ठेवलं तरी काय प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही जर एखादा फोटोची PNG ते कमी जास्त करत असेल साईडला सारखी छोटी मोठी तर कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट ठेवा, नाही तर क्वालिटी जाते. मी तुम्हाला आधी बी सांगितलेलं आहे कशी क्वालिटी जाते. तुम्हाला बघायचं तर मी परत दाखवतो. आता हे कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट आहे, हे बघा इथं हे डुप्लिकेट आहे. आता ह्याला मी रास्टराईज करतोय. आता हे जे वरचं आहे ह्याला नाव देऊ A, ह्याला देऊ B खालच्याला. आपलं जे वरचं आहे ना ते कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट आहे आणि खालचं रास्टराईज आहे. समजा ह्या दोघांची जर मी साईज अशी कमी केली आणि परत जर याची साईज जर मी अशी वाढवली तर तुम्ही बघशाल खालचं आपलं ब्लर झालेलं आहे. जे आपण रास्टराईज केले ते ब्लर झालेलं आहे आणि जे आपलं कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट आहे ते आहे तसंच आहे. म्हणजे मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की तुम्ही जर कमी जास्त करत असाल साईज तर तुम्ही रास्टराईज करू नका, कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करा. आता आपल्या इथनं ते डिलीट झालेलं आहे, मी परत घेते ते ओपन करून इकडं. हे बघा ओपन केले, कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतो. याला कॉपी करून आपण फोटोच्या मागं टाकूया. हे बघा असं. त्याला ना ब्लेंड चेंज करूया आपण. इथं सॉफ्ट लाईट चांगला दिसतोय, त्याला आपण थोडं थोडं इरेज करू. ओके. आता हे सर्व झालेले. आता आपण टेक्स्टला इफेक्ट वगैरे देऊया. हा जो फोटो आहे आपला महाराजांचा त्याला बी थोडं बॅलन्स करूया बॅकग्राऊंडसोबत. कंट्रोल B करू, थोडं रेड साईड वाढू इकडं. बघा फोटो कसं होते, जास्त बी वाढू नका. आता इकडे घेऊन गेला काय संबंधच ना, आपलं बॅकग्राऊंड कुठलं आहे आपण त्या साईडला नाही घेऊन जाऊ शकत. आपल्या बॅकग्राऊंडमध्ये रेड आहे ना तर रेड साईडला घेऊन जाऊ, येल्लो पण आहे तर येल्लो साईडला घेऊन जाऊ. आता हा फोटो पण बघा कसा आहे. आता त्याला बॅकग्राऊंडसोबत तुम्हाला मी मॅच करून दाखवतो. कंट्रोल B केलं, इकडे घेऊन गेलो आणि थोडं येल्लो साईडला घेऊन गेलो, झाला फोटो बॅकग्राऊंडसोबत मॅच. हे बघा असं. आता आपण टेक्स्टला ना इफेक्ट देऊया. आता टेक्स्टला इफेक्ट देताना काय करायचं आहे, ब्लेडिंग ऑप्शनमध्येच येतो आहे मी, इथून ग्रेडियंट कलर देते. आता ह्या बघा हा ग्रेडियंट कलर बी भारी दिसतोय. समजायला मी ड्रॉप शॅडो दिला, थोडं इनर शॅडो बी देऊन बघतो. हे बघा असं ओके दिसतंय. त्याला कॉपी करू आणि वरती पण तोच, खालच्याला पण तोच देते मी. हे बघा असं केलेलं आहे आपण. अजून ह्याच्यामध्ये आपण ॲड करू शकतो पाहिजे ते. तर तुम्ही बघितले आपली डिझाईन कशी झालेली आहे. पण जरी तुम्हाला जर वाटलं अजून इथं थोडंसं हे मारायचं तर तुम्ही तिथं जाऊन ना एक ब्रश मारू शकता फॉगवाला कोणता पण, आणि त्याचा कलर तुम्ही डिझाईनमधला घेऊ शकता असं डार्क.
तर तिथं तुम्ही मारू शकता. पण मारताना कसा मारायचा आहे, थोडासा सॉफ्ट लाईट ऑपेसिटी कमी करून मारायचं आहे, किंवा मग सॉफ्ट लाईट न देता नॉर्मल जरी ठेवलं आणि इथून जर फ्लो कमी केला ना तरी चालेल. असं हे बघा असं, तर तुम्ही असं करू शकता. तर ही डिझाईन आपली अशी झालेली आहे. आता हिला जर तुम्हाला अजून हे पाहिजे तर तुम्ही इथं कलर लुकअपमध्ये जाऊन इथं बघू शकता कुठलं चांगलं वाटते डिझाईनला, तो देऊ शकता तुम्ही. आता हवाला पण बघा कसा भारी वाटतंय, असा पण तुम्ही देऊ शकता. आता ही डिझाईन तुमच्या समोर बनवलेली आहे मी, आणि कलर लुकअप न मारता सगळ्यात वरती येऊन समजा मी एक सॉफ्ट ब्रश घेऊन स्क्रीन जरी मारला नाही इथून वरतून, तर बघा डिझाईन कशी दिसते आपली. वरतून एक लाईट आली, पूर्ण असं सिनेमॅटिक वाटते. तुम्हाला अजून इथे ह्या साईडला काय करता आलं तर करू शकता. बाकी पिंटरेस्टला तुम्हाला सर्व भेटूनच जाईल. आता असले बॅकग्राऊंड वगैरे डायरेक्ट तुम्ही उचलून या साईडला टाकले ना तरी काहीच प्रॉब्लेम नाही. किंवा समजा तुम्हाला अजून डार्क बॅकग्राऊंड पाहिजे ना एका साईडला, तर इथं बघायचं कुठलं बॅकग्राऊंड चांगलं वाटते. आता बघा हे वालं बी चांगलं वाटते. समजा हे कॉपी केलं मी, इकडून पेस्ट केलं, बघा इथं पेस्ट केलं, ब्रश मारायचं. आता बघा अजून काय पाहिजे, झालं. ह्याला फक्त मोशन ब्लर द्यायचा. मोशन ब्लर देऊन थोडं कमी, फक्त डार्क पार्ट केलेला. आता बघू आपण फायनल रिझल्ट देऊया. आता या सर्वांना कंट्रोल शिफ्ट अल्ट ई दाबून मर्ज करतो. फिल्टरमध्ये येऊन ना कॅमेरा रॉ मारूया आपण, कॉन्ट्रास्ट वाढूया, व्हाईट टेक्स्चर, ओके, आणि नंतर तो इफेक्ट मारला तो. आता आपण बघा डिझाईन कशी दिसते आपली. हे स्लोगन टाकलेलं याच्या जागी तुम्ही अजून दुसरं टाकू शकता. मी फक्त तुम्हाला सांगते असं तुम्ही टाकू शकता. बाकी द छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वर मानाचा मुजरा, आणि इथं आपण तोप टाकलेलं आहे, आणि महाराजांचा फोटो, थोडीफार डिझाईन आपण अशी केलेली आहे. बाकी अशी डिझाईन तुम्ही करू शकता. बाकी ही PSD फाईल खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी ना आपल्या भावाला फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.